वंचित सोबत नाही म्हणून तुम्ही लढायचं रद्द करता कॅन्सल करता? आता वंचित कुणाच्या सोबत आहे मला माहित नाही. कुणासोबत आहे तुम्हालाच माहित आहे. अरे तुम्हाला सगळं माहित आहे. म्हणजे तेही चित्र स्पष्ट होऊ द्या ना. नाही म्हणजे तेही चित्र स्पष्ट होऊ द्या. देखिए एक बात ईमानदारी से कि 2014 ला कुणालाही माहित नाही होतं की इम्तियाज जलील इथे येणार, निवडणूक लढणार आणि ते जिंकणार. 2019 मध्ये अनेक मोठे मोठे दिग्गजांनी सांगितलं होतं की शक्यच नाही या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला कोणी पाडू शकेल. हे खरी परिस्थिती होती, सगळ्यांना माहित होतं. तुम्हाला पण माहित होतं का? नाही, मला तर मी भांडण करून मी फाईट करून हे तिकीट आणलं होतं. आपल्यालाही माहित असेल त्यावेळी माझ्या पार्टीचे सगळे लोक विरोधात होते की नाही आपण इथून आपण खासदारकीला निवडून येऊ शकत नाही. आपल्याला माहित असेल लोकसत्ता प्रामाणिकपणे खरं सांगतो असं म्हणाले होते. पण तुम्हाला वाटलं होतं का की मी जर तिकीट मिळालं तर निवडून येऊ शकतो असं वाटलं होतं का? काय नाही, तसाही आमच्यावर आरोप की भाजप का मदत करणे का. तर त्यावेळी समजा मी पराभव झालं असतं तर आयुष्यभर माझ्यावर हे ठपका लागला असतं. हे जिंकणारच नाही होते, उगीच उभे राहिले होते. मग एका मुस्लिम लीडरने तर सांगितलं होतं का माझ्या समोर डील झाली होती, असं काय करतो तुम्ही. तर हे असं सांगणारे खूप सारे लोक होते. पण मला प्रामाणिकपणे माहित होतं की नाही यावेळी आपण जिंकून येणार म्हणजे येणार. म्हणून मग मी माझं सगळं करिअर दावला टाकलं होतं. आता काय होईल? आता काय त्यावेळेस असं वाटलं होतं की 100% निवडून येणार. यावेळेस काय वाटतं? 200%. मग तुम्ही मुंबई यावेळी जे आहे ना माझा विश्वास जे होता ना ते 100% होतं. यावेळी 200% आहे. मग मुंबईला कसं काय चाललंय? मुंबईला मला कवीच हवा सोडली नाही. मुंबईच्या बाबतीत मी प्रामाणिकपणे माझ्या एक हे मत व्यक्त केलं होतं की मुंबई सारख्या इतक्या मोठ्या ठिकाणी आज जे परिस्थिती निर्माण झालेली आहे. एका काळात मुंबईमध्ये चांगले मुस्लिम लीडर्स होते जे मुस्लिम इश्यूज घेत होते. आता काय झालेलं आहे की अर्धे मुस्लिम लीडर्स जे आहे ना ते इनडायरेक्टली भाजप सोबत गेले. म्हणजे ते डायरेक्टली सांगता येत नाही कारण नाही साहब हम तो इनके साथ गए, अजित दादा के साथ गए, हम तो इनके साथ गए हे करके ते सांगून इनडायरेक्टली भाजप सोबत गेले. आणि अर्धे जे राहिलेले आहे ते उद्धव साहेबकडे गेलेले आहे. मग जेव्हा ते कोणतं ते बुलडोझर टाकण्यात आलं होतं मीरा रोडच्या त्यावर कोणीही बोलायला तयार नाही होते. कारण कुणाला सगळ्यांना माहित होतं की आपण इधर से उद्धव ठाकरे को नाराज नहीं कर सकते, उधर से भाजप वालों को नाराज नहीं कर सकते. तर एक मला असं वाटलं की एक खूप मोठा व्हॅक्यूम झालेला आहे मुंबई सारख्या ठिकाणी. आणि मुंबईची लिडरशिप म्हणजे महाराष्ट्राची लिडरशिप आपण समजू शकेल. आणि तिथे आज जी परिस्थिती आहे मी सांगितलं ओवैसी साहेबांना की साहेब माझं प्रामाणिक इच्छा आहे की मला तिथे जाऊन आणि हे मी गॅरंटी नाही सांगू शकेल. ज्या प्रकारे मी औरंगाबादच्या बाबतीत तुम्हाला हे सांगतो की मी 200% निवडून येणार. मुंबईच्या बाबतीत मी हे सांगणार नाही होतं. पण मी नक्की एक प्रयत्न करणार होतो. एक कोशिश करके देखना चाह रहे थे हम कि हम वहां पे है तो हम हमारा झंडा गाड़ सकते हैं करके. जर पक्षप्रमुखांनी जर परवानगी दिली तर दोन्ही ठिकाणी लढवण्यासाठी नाही तयार आहात? नाही मी इतकं मोदी सारखं मोठं झालं नाही साहेब. दोन ठिकाणी मी एका ठिकाणी एरिया डेव्हलप जे केलेलं आहे ते देशामध्ये सगळ्यात चांगला 5 स्टार इंडस्ट्रियल झोन आपण तयार केलेला आहे. मग प्रश्न हे उपस्थित येतं की आपल्याकडे इंडस्ट्री काय येत नाही. जेव्हा आम्ही सखोल चौकशी केली तर आम्हाला निदर्शनास असं आलं की एक अजंता इन्फ्रा नावाची एक कंपनी होती. त्याला SEZ इथे सुरू करायचं होतं आणि त्यांनी सरकारकडून 100 रुपया पर स्क्वेअर फीट प्रमाणे त्यांनी 110 हेक्टर जमीन MIDC कडून घेतली की आम्हाला SEZ एस्टॅब्लिश करायचं आहे. आम्ही इतकं कोटी इन्व्हेस्ट करणार आहे आणि त्याच्यामुळे इतकं सारे हजार लोकांना नोकऱ्या देणार आहे. त्याचं काही वर्षानंतर त्यांनी ते SEZ कॅन्सल केलं आणि आम्ही एक वेगळा काहीतरी प्रोजेक्ट आणणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी परमिशन आणली आणि परमिशन दिली कोणी तर त्यावेळचे जे उद्योग मंत्री होते सुभाष देसाई साहेब आणि त्यांची जे गँग होती त्यांनी ते परमिशन त्यांना दिली. आणि परमिशन देताना त्यांना हे पण दिली की तुम्हाला GST भरण्याची आवश्यकता नाही आहे.
तुम्हाला जे जमीन विकायची आहे, MIDC ची जमीन, तुम्ही त्या इन्स्पिरा नावाची कंपनी, ज्याचं नावही चेंज करण्यात आलं होतं, तर त्याला तुम्ही हे परमिशन ही दिली की तुम्हाला तुमचे प्लॉट विकून टाका, आणि विकताना हे तुम्हाला तुमच्यावर बंधनकारक नाही की तुम्ही MIDC ला इन्फॉर्म करा. समजा मी एक प्लॉट घेतलं तर ते डायरेक्टली मला विकू शकतं, पण मला ते प्लॉट विकायचं असेल सेकंड पार्टीला तर मला MIDC कडे जावं लागतं. म्हणजे हे स्पेशल ट्रीटमेंट कशामुळे देण्यात आलेली आहे? मला असं वाटतं की हजारो कोटींचा हे भ्रष्टाचार असेल, आणि ज्या जमिनीमध्ये त्यांनी एक साधी ईंट पण टाकली नाही, तिथून समृद्धी गेलं, तर समृद्धी जाताना त्यांनी काय केलं की 75% कम्पेन्सेशन ज्या रोड मध्ये आलेला होता, कोट्यवधी रुपयांचा होता, तर 75% कुणाला? तर ते इन्स्पिराची कंपनी आली होती का त्यावेळी? नाही, फक्त पेपरवर होती. तर 75% त्याला आणि 25% MIDC ला. तर याच्यामध्ये MIDC चे मोठे अधिकारी, MIDC चं पूर्ण बोर्ड, त्यावेळचे मंत्री सुभाष देसाई आणि पोटे साहेब, हे दोघं, आणि त्यावेळचे जे सेक्रेटरी CEO आहेत, मला एक प्रामाणिकपणे सांगायचे आहे, या जिल्ह्यामध्ये 6 मंत्री आहे, केंद्राचे आणि राज्याचे. त्यांच्यामध्ये प्रामाणिकता असेल तर त्यांनी डायरेक्टली याविषयी ED ला किंवा CBI ला पत्र पाठवा की आमच्या एरियाचा विकास या कारणाने होत नाही की असे भामटे लोक येऊन आमचे नेते मंडळांनी कशा प्रकारे या जिल्ह्याचा विकास होऊ नये आणि आपल्या खिशामध्ये सगळं पैसे यावा, हे सगळे जे निर्णय घेतलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांनी कृपा करून मराठवाड्याच्या विकासासाठी एक पत्र ED ला पाठवा. नाहीतर मला हे समजेल की याचा हिस्सा काहीतरी तुम्हाला पण मिळालेला आहे. सर, या घोटाळ्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, कोणाने कोणी परवानगी सोबत आतापर्यंत कितीचा घोटाळा झालेला आहे आणि किती होऊ शकतो? नाही, मला असं वाटतं की म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी शहरभर होर्डिंग्स लावलेली आहे की ज्या जमिनीचा त्यांनी MIDC कडून 100 रुपयाच्या रेट प्रमाणे त्यांनी घेतली होती, आज ते होर्डिंग्सवर हे टाकत आहे की 700 रुपये ऑनवर्ड्स, म्हणजे ते कितपर्यंत ही जाऊ शकेल. आणि त्याची जे गुप्तता पाळण्यात येत आहे, MIDC कडे काहीही माहिती नाही आहे की किती प्लॉट्स त्यांनी विकलेले आहे, नाही विकलेले आहे, किती पैशामध्ये विकलेले आहे, कारण त्यांनी ते अशीच टाकली होती, ॲग्रीमेंट तसंच केलं होतं. तर माझा एक अंदाज हे आहे की ते हजारो कोटी रुपयांचा हे भ्रष्टाचार आहे, आणि त्याची चौकशी लोकल लेवलवर न करता आपण ED आणि CBI, तसेही आपण ED आणि CBI चा वापर करतच आहे, तर या केसमध्ये ही करा, तुम्हाला कळेल की MIDC चे किती मोठे अधिकारी, किती मंत्री आणि किती लोकप्रतिनिधी याच्यामध्ये सामील आहेत. दुसरा एक विषय तुम्ही बोलताना म्हणाले की आता जी परवा सभा होणार आहे